नमस्कार. स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन यांच्या वतीने सुरू असलेल्या ह्या 3 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये आजचा हा आपला तिसरा दिवस. मी डॉक्टर अजित पाटील, स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशनचा सचिव या नात्यानं उपस्थित सर्व व्यक्तींचं या ऑनलाईन प्रोग्राममध्ये स्वागत करतो. जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर हा पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. मानसशास्त्रज्ञांच्या साठी आणि समाजासाठी काम करणाऱ्या आमच्या ह्या सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन अर्थात स्पा स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन यांनी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवले. यावर्षी आपण समाजामधल्या विविध घटकांच्या पर्यंत मानसिक आरोग्याची जाणीव जागृती व्हावी या दृष्टीने हे 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली. त्यामधला आजचा आपला तिसरा दिवस. या वर्षीच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्याप्रमाणे थीम विषय हा होता की आपत्ती परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य कसं राखलं जावं, या संदर्भामध्ये समाजामध्ये प्रबोधन व्हावं. आणि महाराष्ट्रासाठी आपत्ती काही नवीन नाहीये. आपण याच महिन्यामध्ये पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीला खूप जवळून पाहिलं. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा आपत्ती वेगवेगळ्या कारणांनी येतच असतात. पूर असेल, यापूर्वी येऊन गेलेले भूकंप असतील, ह्या नैसर्गिक आपत्ती आणि त्याचबरोबर मानवनिर्मित आपत्तीही. या आपत्तीच्या कालामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला मानसिक आघात होत असतात. या आघातातून बाहेर पडण्यासाठी आपलं मानसिक स्वास्थ्य राखणं. याच मालिकेमधील आजचा आपला हा तिसरा दिवस आणि विषय आहे तो मात्र खूपच व्यापक पातळीवरती आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा हा भेडसावणारा प्रश्न. 21वे शतक हे डिजिटल शतक म्हणून नक्कीच सामोरं येत आहे. मग ह्या डिजिटल युगामध्ये आपण आपलं मानसिक स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे? सोशल मीडिया वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर वेगवेगळी माहिती आणतो. मग ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली जी माहिती आहे, ज्या बातम्या आहेत, जे व्हिडिओज आहेत, ज्या इमेजेस आहेत, जो टेक्स्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंबहुना आपल्या मनस्वास्थ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडत असतात. हा प्रभाव बऱ्याच वेळेला समज, गैरसमज आणि ताणापर्यंत आपल्याला घेऊन जातो. मग अशा वेळेला ह्या सोशल मीडियाचा अतिरेक आणि बातम्यांच्या ताणांचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं, या संदर्भामध्ये आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समोर उपस्थित असणाऱ्या या मालिकेमधील तिसऱ्या वक्त्या म्हणजे डॉक्टर पद्मजा गांधी मॅडम. आपल्या समोर स्क्रीनवरती ते आपल्याला दिसतील. नमस्ते मॅडम. येस, मॅडमची ओळख करून द्यायची तर मॅडम स्वतः शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य अशा दोन्ही गोष्टींच्या मध्ये निष्णात आहेत. मॅडमची मूळची डिग्री डॉक्टरकीची ही शारीरिक आरोग्यामधली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मानसिक स्वास्थ्यामध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन करून मानसशास्त्रज्ञ म्हणून स्वतः त्या स्पा संघटनेच्या आजीव सदस्य म्हणून नोंदणीकृत आहेत. पद्मजा गांधी मॅडम सोलापूर शहरामध्ये गेली अनेक वर्ष शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींच्या वरती काम करतात. त्या हॉस्पिटलमध्येही काम करतात आणि त्याचबरोबर मानसतज्ञ काउन्सिलर म्हणून शाळांशी
विद्यार्थ्यांशी, पालकांशी, शिक्षकांशी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचा या क्षेत्रामधला अनुभव खूप मोठा आहे. आमच्या लाईफ मेंबर पैकी त्या एक ज्येष्ठ मानसतज्ञ आहेत. मॅडमचं मी पुन्हा एकदा स्पाच्या वतीनं आणि उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि आजचा विषय जो प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा असं म्हणेन, खूप जिव्हाळ्याचा विषय, डिजिटल युगामधील मानसिक आरोग्य. हे डिजिटल युग खूप मोठ्या प्रमाणानं आपल्या आयुष्यावरती प्रभाव पाडत चाललेलं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. हा प्रभाव खूप मोठा आहे. तर ह्या प्रभावाचा आपल्यावरती अस्वास्थ्यामध्ये रूपांतर होऊ नये, यासाठी नेमकं आपण या सगळ्याला कसं हाताळायचं, सोशल मीडियाचा अतिरेक होतोय हे आम्ही नाही सांगत, तर बरेचसे सर्वे, शासनाचे बरेचसे आकडे, संशोधनाचे बरेचसे आकडे सुद्धा हे वारंवार सांगतायत. सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण करायला, आणि मग असं करत असताना तिथून येणारी जी काही माहिती आहे, ती माहिती बहुतांश वेळेला आपल्यामध्ये ताण निर्माण करते. तर ह्या ताणातून आपण कसं बाहेर पडायचं, यासाठी आज डॉक्टर पद्मजा गांधी मॅडम आपणास मार्गदर्शन करणार आहेत. मी मॅडमना विनंती करेन की मॅडम, आपण आपला अनुभव आणि मानसशास्त्रीय तत्व या दोन्ही गोष्टींची सांगड घालून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. मार्गदर्शनाचा हा पहिला टप्पा असेल की जो साधारणपणे 45-50 मिनिटं चालेल, आणि शेवटची 10 मिनिटं जेवढी आपल्याकडे शिल्लक राहतील 4 वाजेपर्यंत, ते आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवणार आहोत. तर मॅडम, तुमचं स्वागत आहे आणि इथून पुढची सर्व सूत्र माईक तुमच्या हातात. आज स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशनच्या या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती माझे जे या विषयावरचा जो अनुभव आणि ज्ञान आहे ते शेअर करण्याची संधी मला आयोजकांनी, संचालकांनी आणि सर्व मानस क्षेत्रामधल्या तज्ञ व्यक्तींनी दिली, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आणि आज इथे जे काही मी अनुभव घेते आहे, सोशल मीडियामुळे होणाऱ्या केसेस जशा येत आहेत, त्यामध्ये जाणवतं की यावरती आपण खूप काम करणं गरजेचं आहे. तर ते का करायचं आणि कसं करायचं हे सायकोलॉजिस्टचा आता कस लागतोय. पण जर समाजाला आपण लवकरात लवकर अवेअर करून दिलं आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जर आपण विचार केला, तर सोशल मीडियाचा वापर, जसं टीव्ही आला होता तेव्हा टेलिव्हिजन शापकी वरदान अशा काही निबंध स्पर्धा होत होत्या, डिबेट होत होते, तसंच आता मोबाईल शापकी वरदान म्हटल्यानंतर कोविड नंतर तर मोबाईल हे वरदान असंच म्हणावं लागेल. कोविडच्या आधी जे आम्ही काही वर्कशॉप घ्यायचो तेव्हा मोबाईल वापरू नका, मोबाईल घातक आहे, मोबाईलला तुम्हाला चांगला फायदा पुढच्या आयुष्यात होणार नाही, थोडा वेळ वापरा, इतकं वर्कशॉपमध्ये सांगता येत होतं. पण कोविडमध्ये आपल्याला दिसून आलं की फक्त मोबाईलमुळेच शिक्षण आणि पूर्ण सगळे ऑफिसेस, कार्य, सगळं काही जे काही चाललं, त्यांची कामं, ती सगळी फक्त मोबाईलमुळे चालू राहिली. तेवढं मोबाईलचा वापर हा आपण करणार आहोत, पण तो किती, कसा करायचा, शारीरिक आणि मानसिक किंवा सामाजिक कोणकोणते दुष्परिणाम होतात हे जर आपण व्यवस्थित थोडं स्टडी केलं, जर आपल्याला दुष्परिणाम कळले, तर आपण इंटरनेट जर दुष्परिणाम चालू आहे ना, दुष्परिणाम कण काळजी जास्त घेतो. म्हणजे कोविड व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आपण मास्क लावत होतो. पण आपल्याला आता या मोबाईल पासून संरक्षण करायचंय, तर आधी मानसिक दुष्परिणाम कोणकोणते होऊ शकतात
तर त्यामध्ये आजचा जो विषय आहे, पहिल्यांदा आपण सोशल मीडियाचे दुष्परिणाम हे आपण पाहूया. आपण स्लाइड शेअर करते. तर जागतिक मानसिक आरोग्य दिन 2025 या वर्षीची जी त्यांची थीम आहे ती म्हणजे आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत आपण आपलं मानसिक आरोग्य कसं जपणार आहोत. तर त्यामध्ये आज आपण सोशल मीडियामुळे जे आपलं मानसिक आरोग्य थोडंसं धोक्यात आलेलं आहे आणि त्याचा पर्सेंटेज सहित जर अभ्यास केला गेला तर थोडंसं म्हणत म्हणत ते पुढच्या पिढ्यांमध्ये ते जास्तच धोक्यात येऊ लागलेलं आहे. म्हणून हा जो आजचा विषय आहे त्याच्या ज्या आजच्या ज्या स्लाइड्स आहेत, माझी तुम्हाला पार्टिसिपंट्सला विनंती आहे, तुम्हाला जर स्लाइड मधले काही मॅटर आवडले तर जरूर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट्स घ्या. नेक्स्ट. मॅडम स्लाइड शो मध्ये जावा. स्लाइड शो वरती अॅनिमेशनच्या शेजारी स्लाइड शो. येस, फ्रॉम बिगिनिंग हा पहिला ऑप्शन. डिजिटल युगातील मानसिक आरोग्य, त्यामध्ये आपण 2 टॉपिक पाहणार आहोत. सोशल मीडियाचा अतिरेक यावरती बरंच विचारमंथन झालेलं आहे, पण तरी देखील आजच्या आपण उजेड टाकू शकतो ते पाहूया. आणि थोडा मध्ये पण त्यामुळे न वापरणारे लोक आता जरी कमी दिसत असतील तरी हा पर्सेंटेज पुढे पुढे खूप वाढत जाणार आहे. कारण हो, मॅडमचा आवाज ब्रेक होतोय. मॅडम तुमचा माईक ऑन करा आणि रेंज थोडीशी स्ट्रॉंग आहे का बघा. येस सर. येस, आता Yes, sir. व्यवस्थित येतं. हा, मानसिक ताणामध्ये डबल वाढ झालेली आहे. म्हणजे काय आहे, आधी पण मानसिक ताण होते, पण त्या कारणांचे सोडून मोबाईल मुळे आलेले सुद्धा मानसिक ताण मध्ये खूप वाढ झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण जे मोबाईलवर कंटेंट पाहतो त्यामध्ये फेक न्यूज ज्या आपण बघतो, म्हणजे फेक न्यूज म्हणजे काय वगैरे आपण यापुढे पाहणार आहोत. तर त्याचा प्रभाव वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामध्ये सोशल मीडियाचा जो मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतोय, आपण पाहतोय की सर्वात डेंजर त्यामध्ये पहिला धोका आपल्याला जो जाणवतो तो म्हणजे मोबाईलमुळे आपल्याला घरी बसून जगात काय चाललं आहे हे दिसत आहे. आणि त्यांच्यासारखं माझ्याकडे आहे का, त्यांच्यासारखं मला करता येईल का, आणता येईल का, मलाही तसंच फिरता येईल का, मलाही तसं फोटो शेअर करता येईल का, खरेदीपासून ते खाण्यापर्यंत सतत सतत लोकांची तुलना करणे खूप वाढलेलं आहे. की जे तुलना करण्याचा दुष्परिणाम पुढचा असतो तो म्हणजे आपल्या स्वतःच्या सेल्फ एस्टीम वरती कमी होण्यामध्ये दिसतंय, की आपला आत्मसन्मान कमी होतोय, शिवाय आपला त्यामुळे आत्मविश्वास देखील कमी होतोय. आपल्या एजची
जी जनरेशन आहे 50-60च्या आसपास आलेल्या वयामध्ये, त्यांच्यापेक्षाही जी छोटी मुलं जेव्हा सोशल मीडियावर कंटेंट पाहतात, तरुण मुलं पाहतात, तेव्हा त्यांना त्यामध्ये स्वतःला कसं संतुलित ठेवायचं हे अवगत होत नसल्याने त्यांच्याकडून इनडायरेक्टली तुलना सुरू होते. शिवाय जेव्हा आपण मोबाईल आपल्या जवळ नसतो, मोबाईल वापरत नसतो, तेव्हा फोमो सिंड्रोम म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे सतत माझ्या मोबाईलवर काय नोटिफिकेशन आलंय का, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीतरी नवीन काही मेसेज टाकलाय का, ग्रुपवर काही नवीन आलंय का, अभ्यास गटावर काही आलंय का, असं म्हणून सतत सतत चेक इन करत राहणं, सतत मोबाईल पाहणं हेही खूप वाढलेलं आहे. आणि त्यामुळं एक प्रकारची अस्वस्थता असते. आपण जे काही करतोय आता काम, म्हणजे फक्त कॉलेज किंवा शाळेमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथे मोबाईल जवळ नसू शकतात, पण कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर गेल्यावर किंवा दुकानाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जिथे जिथे व्यक्ती हातात मोबाईल घेऊन बसलेली असते, ती मोबाईल वरती आपल्या कामाचं सोडून इतर जगात काय चाललेलं आहे ते सुद्धा अपडेट घेण्यासाठी बघत असते. आणि मग कधी कधी चुकून जरी मोबाईल जवळ नसेल, चार्जिंग संपलं असेल, घरी विसरला असेल, हरवला असेल, तर आता माझा जगाशी संपर्क तुटेल, मला आता कोणाशी कॉन्टॅक्ट राहणार नाही, म्हणून मला ते अपडेट्स पण पाहायचे आहेत. म्हणून जे एक मिसिंग सिंड्रोम होतं, हरवल्यासारखं, जसं गर्दीमध्ये माणूस हरवतो तसं मनाच्या सगळ्या इतका कल्लोळ होतो की मी कुठेतरी आहे, कुठे आहे कळत नाही. किंवा जे कोणी त्याच्यानी सध्या त्रस्त आहेत ते व्यक्ती योग्य व्यक्तीकडे जातात. पण या छोट्या आजारांचं जेव्हा मोठं स्वरूप बाहेर येतं, सामाजिक रूपामध्ये दिसतं, तेव्हा काउन्सिलिंगकडे आल्यानंतर लक्षात येतं की ह्याची सुरुवात ही उगम स्त्रोत हा मोबाईलमुळे झालेला आहे. त्याच्यामध्ये राग, चिडचिड, भांडणं आणि वाद. आपण मोबाईलमुळे राग कसा येतो, काय येतो ह्याचं खूप अनालिसिस न करता छोटीशी एक केस सांगतो. 8वी मधला मुलगा आईने मोबाईल नाही दिलं तर दोनदा मागून बघतो आणि त्यानंतर दे म्हणून अक्षरशः धमकी देतो. त्याच्याही पुढे नाही दिलं तर हातामधून हिसकावून घेतो. आणि त्यांनी आतापर्यंत, ज्याची आई डॉक्टर आहे, तिला आतापर्यंत मोबाईल न दिल्यामुळे 2 ते 3 वेळा आईच्या अंगावर धावून जाऊन मारलेलं आहे. तेव्हा त्या आईला खूप इन्सल्टिंग वाटलं, खूप अपमानित झाल्यानंतर तेव्हा शोध लागला मनामध्ये की आता ही केस मला काउन्सिलरकडे नेली पाहिजे. आणि त्या मुलाने रागारागामध्ये काचेचा डायनिंग टेबलवरती हात आपटून फोडलं. तेव्हा आईला वाटलं की ह्या नुकसानामुळे तरी आता तो मुलगा सॉरी म्हणेल आणि मोबाईलचा वापर कमी करेल. पण तो मुलगा तिथला खाली पडलेला मोबाईल उचलला आणि आपल्या रूम मध्ये मोबाईल पाहायला निघून गेला. शिवाय आई त्याला विचारायला गेली, तुझ्या हाताला काच लागली का? तेव्हा तो म्हणतो, आता मला विचारशील आणि बाबांना फोन करून सांगशील मी काय उद्योग केलाय ते. म्हणजे थोडं सुद्धा गिल्ट नाही, अपराधीपणा नाही, चुकल्याची कुठली भावना नाही, पण ह्या रागामुळे तो आईशी जसा वागतोय तसंच हळूहळू भावंडांशी, मित्रांशी असं त्याचं स्वरूप होऊ शकतं. आणि आईला मारणं ही चुकीची गोष्ट आहे असं 3 वेळा झाल्यावरती त्या मातेला वाटल्याने ती काउन्सिलिंगला आली होती. त्यामुळे हा जो दुष्परिणाम आहे, रागराग होणं, चिडचिड होणं किंवा भांडणं, मोबाईल दिला नाही दिला यामध्ये खूप वाढ झालेली आहे. शाळेत जाऊ न वाटणे ह्याच्या तर केसेस खूप वाढत आहेत. साधारणतः LKG, UKG किंवा पहिली मधल्या मुलांना शाळेत जायला कधी कधी नको वाटतं किंवा सुरुवातीच्या दिवसात. पण जसं जसं शाळेच्या इयत्ता वाढत जातात तसं शाळेचं अट्रॅक्शन, मित्र, मुलं रमतात. पण अलीकडे इयत्ता 6वी मधल्या 2 केस अशा आल्या की त्या मुलांना शाळेत जायला नको वाटतंय. आणि
एकदा दोनदा ठीक आहे, 4 दिवसांनी जाईल, ऐकेल असं म्हणून अक्षरशः महिनाभर मुलगा शाळेत न गेल्यामुळे जेव्हा प्रयत्न केले तेव्हा तशा माझ्याकडे 2 केस क्लिनिकमध्ये आल्या होत्या. सर्व सध्या ते केस वाढतच आहेत. पण त्या मुलाने जेव्हा त्याचा घरी वापरायचा तेव्हा थोडस डिसिप्लिनरी आई वडिलांनी ऍक्शन घ्यायची आणि थोडं कडक राहायचं की तू घरी बसायचंय, बिंदास्त बस, पण तुला घरी बसलेल्या वेळामध्ये शाळेच्या टाइम टेबल प्रमाणे काही ना काहीतरी अभ्यास करत बसावंच लागेल. तुला घरात मोबाईल वापरायला मिळणार नाही. ही जेव्हा पहिली स्ट्रिक्ट वॉर्निंग मिळाली त्यानंतर हळूहळू परिणाम दिसू लागले होते की त्याला बोर झालं, त्याला करमलं नाही, मग तो इतर गोष्टींचे हट्ट केला आणि असं थोडे दिवस करून करून आणि काउन्सिलिंगच्या काही सेशन्स नंतर तो शाळेत जायला तयार झाला. इव्हन स्कूलमधून सुद्धा फोन आले की मॅडम तो आता स्कूलमध्ये येत आहे. म्हणजे मोबाईल मिळणार नाही हे एकच त्याचं पहिलं सोल्युशन होतं, पण ते योग्य शब्दात, योग्य तऱ्हेने, योग्य वेळी काउन्सिलिंगच्या माध्यमातून सांगितलं गेल्यामुळे तो जाऊ लागला. पण आज समाजामध्ये अंधश्रद्धा इतक्या वाढत आहेत की पहिल्यांदा जर तो महिनाभर शाळेत जात नसेल तर अक्षरशः शाळेमध्ये त्याला भूतबाधा झाली आहे, त्याच्यावरती उतरून टाकणं, इव्हन शाळेवरून सुद्धा काहीतरी उतरून टाकणं इथपर्यंत पालकांची मजल जाते. कारण तो मुलगा शाळेपाशी गेला की रडायला सुरू करतो, मला आज जायचं नाही. तर अशा केसचं सुद्धा मूळ सगळं मोबाईल खूप वापरायचं वेड आहे. शाळेत करमत नाही, सतत मोबाईल वरती मला गेम खेळायचे, मला घरी जायचंय असं त्या मुलाला वाटतं, तो अक्षरशः रडतो. तर ह्या केस पण मला खूप पाहायला मिळत आहेत. म्हणून मी हा पॉइंट थोडासा पुढच्या बाजूलाच ठेवला होता. ऍटिट्यूड मध्ये बदल म्हणजे हे त्यांच्या वागण्यामध्ये बदल होतोय आणि त्यांच्या स्वभावात बदल होतोय. जे आपण जे पालकांच्या सूचना ऐकणं, शिक्षकांना आदर देणं, पालकांना रिस्पेक्ट देणं, मोठ्या आजी आजोबांचं ऐकणं, ह्या गोष्टी सुद्धा मुलांच्या बदलत चाललेल्या आहेत. आणि जसं जसं मुलं म्हणतो तसं तरुणाई सुद्धा आहे. आणि तरुणाईमध्ये सुद्धा आता खोटं बोलण्याचं प्रमाण थोडं वाढत आहे, पालकांपासून लपवण्याचं प्रमाण वाढत आहे. तर जो आपण लहानपणीचे मोठे झालो, आपण ज्या गोष्टी पाळल्या, आपली त्यांच्याशी जरी तुलना होती. आधी जर लहान मुलाला देखील एखादी स्टोरी लावून दिली आणि तू जर बघ म्हटलं ते शांत बसून एका ठिकाणी पाहायचं. पण आत्ताची लहान मुलं फार वेळ त्या एका स्क्रीनकडे पाहत नाहीत. त्यांना स्वतःच्या हाताने पुढे ढकलून दुसरं काहीतरी पाहायचं असतं. म्हणजेच त्यांना एका ठिकाणी लक्ष त्यांचं केंद्रित ते करू शकत नाहीत. रील्समुळे तर हे काम अजूनच त्यांच्यासाठी सोपं झालंय. स्क्रोल करायचं, रील्स 1-1 मिनिटाचे पाहायचे. त्यामुळे पुस्तकाचं पान वाचायला तरी ते 5 मिनिट तरी त्या पानावर कसं थांबतील. त्यांना ते खूप बोर होतंय. स्मरणशक्ती का कमी होतीये, तर काही लक्षात ठेवायचं नाही. कारण बुद्धीचा, ब्रेनचा एक भाग जो आहे, काही पेशी या सतत मोबाईलच्या अतिवापरामुळे काही पेशींचं नाश होत आहे. ही गोष्ट खूप सिरियस आहे. पण ह्याच्या आधी मोबाईल नसल्यामुळे ह्याच्यावरती जे अजून संशोधन चालू आहे, ह्याच्यावरती आजार जसे पुढे येत आहेत तसं संशोधन होतंय आणि कॉजेस फाइंड आउट केल्यानंतर कळतंय की ह्याचं अननोन रिझन आहे. अननोन म्हणजे त्यांना आता सापडत जरी नसेल तरी सुद्धा यावर खूप मोठा रिसर्च चालू आहे की स्मरणशक्ती ही मेंदूच्या काही शोभा जाधव यांना प्लीज म्यूट कुठं करा. असते दिवसभर ते खेळायला? येस, मी अनम्यूट केलं त्यांना, येस सर, म्यूट केलं त्यांना. येस, थँक्यू सर. तर
मोबाईलवरती आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर सगळे येतात, मोबाईलमध्ये काही हवं ते लगेच पाहता येतं, काही सेव्ह करायचंय तर मोबाईलमध्येच सेव्ह केलेलं असतं. म्हणजे बुद्धीच्या वापराचा आपल्याकडून वापर कमी झालाय, बुद्धीचा वापर कमी झालाय, की हे मला लक्षात ठेवायचंय. आपण नोट्समध्ये लिहून ठेवतो, पूर्वी डायरी लिहित होतो, पण आता आपल्या हातात सतत मोबाईल आहे, ऍक्सेस होतो पटकन, आणि त्यामुळं मी हे लक्षात ठेवीन आणि मला त्याचा उपयोग नंतर जेव्हा करायचा आहे तेव्हा मी आठवेन, ही क्षमता कमी होत आहे. परत चूक बरोबर यातील फरक न कळणं, ज्या मुलाला कळलं नाही की माझ्याकडून काच फुटली आहे, माझं काही चुकलंय का, माझं काही बरोबर केलं तर मी कसा वागू शकेन, तर आहे वापरतात, ऍडिक्टेड आहेत, त्यांना माझा वापर हा चुकीचा आहे असंच वाटत नाहीये. आणि त्यामुळं जीवनातल्या त्यांच्या दैनंदिन रोजच्या दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांच्या स्वभावातल्या चुका किंवा त्यांच्या काही त्यांच्याशी वागतात, त्यामध्ये काही चुकते असं अलीकडं कुणालाच वाटत नाही. म्हणजे स्वतःचं अनालिसिस सुद्धा करणं बंद होऊन गेलेलं आहे. निगेटिव्ह थिंकिंग मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि का झालेली आहे हे आपण थोडंसं पुढच्या एका दुसऱ्या भागात पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्या समोर हे येणारच आहे. मोबाईलवरून दर मिनिटाला कुठे जगात काय झालेलं आहे ती माहिती टेलिव्हिजनवर येण्याच्या आधी मोबाईलवरून येते, फेसबुकवरून येते, इन्स्टावरून येते, आणि मग आपल्याला ज्या या सगळ्या गोष्टी आपण काही गोष्टींना घाबरून जातो. प्रत्येकाची मानसिक संवेदना, सेन्सिटिव्हिटी ही थोडीफार कमी जास्त असते. एखाद्या गोष्टीचं टेन्शन ही एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती त्यासोबतची किती घेऊ शकते यामध्ये नक्कीच फरक असतो. आणि त्यामुळं ज्या गोष्टीला मीडियावरती पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला भीती वाटत नाही, त्याच गोष्टीची, त्याच पोस्टची, फोटोची दुसऱ्या व्यक्तीला नक्की भीती वाटू शकते. जे रील्स येतात ऍक्सिडेंटचे किंवा एखाद्याच्या म्हणजे मृत्यू झालेला आहे किंवा काही पुराच्या बातम्या, लोक बुडतायत किंवा विमान अपघाताचे हे आपण फोटो पाहिले, त्यामधून त्या गोष्टीची कायमस्वरूपी भीती देखील वैयक्तिकतेनुरूप मनात बसू शकते. प्रेम जिव्हाळा कमी होत आहे, कारण का मोबाईल मध्ये इतका आनंद मिळत आहे, तो जो आनंद आहे तो कसा आहे हे सर्वांना माहिती आहे, टेम्पररी आहे. पण त्यामुळे मोबाईलमुळे आई वडिलांना किंवा आजी आजोबांना किंवा जोडीदाराला किंवा घरातल्या वयोवृद्धांना ज्या अटॅचमेंट्स करत होते आधीच्या काळामध्ये, त्यामध्ये आता सो व्हॉट अशी टर्म आली आहे, की म्हणजे ठीक आहे नाही करत आहे, मी काही त्रास देतोय का, मी माझा मोबाईल बघतोय ना, म्हणजे मी आणि माझा मोबाईल जर असेल तर घरामध्ये पाहुणे जरी आहे या बसा 5 मिनिट त्यांना द्या, या गोष्टी न करता ती मुलं मोबाईल घेऊन आई अशी हाक मारतात आणि आत निघून जातात. त्यांना भावनांचा कोरडेपणा आलेला आहे, अटॅचमेंटच नाहीयेत. इमोशन्स जे आपण दाखवायचो, समोरच्या व्यक्तीकडे एक हसून स्माईल खूप सारं बोलून जायचो, ते आता कमी कमी व्हायला लागलेलं आहे. लहान मुलांचा हट्टीपणा वाढत आहे, मोठ्या म्हणजे कॉलेजच्या मुलांचा वाढत आहे, शिवाय ज्यांचे नवीन मॅरेज झालेले आहेत त्यामध्ये देखील मोबाईलच्या वापराच्या इश्यूवरून अनेक जोडीदारांमध्ये घटस्फोटापर्यंत भांडणं गेलेली आहेत. कारण इंटरनेट रूम मध्ये आल्यानंतर बंद करायला दोघांनाही जमत नाहीये, करणार किंवा नोकरी करून आल्यावर थोडा वेळ मिळतो त्यामध्ये मी माझं सोशल मीडियावरती मी किती वेळ घालवणार आणि माझं घरकाम किती वेळ करणार, अशा काही अवास्तव अपेक्षा किंवा चुकीच्या अपेक्षा, त्यामुळे सर्वांचाच एकूण हट्टीपणा वाढत जात आहे. मोबाईल मुळे हेही कळतं की दुसऱ्याकडे काय छान आहे आणि माझ्याकडे काय छान नाही आहे, त्यामुळे सतत तुलना करून करून एक प्रकारचं नैराश्य येतंय.
नैराश्याची पुढची स्टेज ते डिप्रेशन मध्ये, किंवा जी मोबाईल मधून फ्रेंडशिप होते आणि ती फ्रेंडशिप चांगली आहे तोपर्यंत चालली आहे, कधी कधी फ्रेंडशिप मध्ये सुद्धा भांडण होऊ शकते, वाद होतात. कॉलेजमध्ये काउन्सिलिंग करताना हे खूप लक्षात येतं. त्यामधून ब्रेकअप लक्षात येतात, ब्रेकअप झालेल्या केस समोर येतात. आणि मग ब्रेकअप सारखं दुःख तर जगात कोणतंच नाहीये, मीच एकटी किंवा एकटा खूप दुःखात आहे असं वाटून डिप्रेशनचं रूपांतर पुढच्या क्षणी सुसाइड थॉट्स मध्ये जातं आणि व्यक्ती नैराश्याच्या सुरुवातीपासून जात जात शेवटी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत जाऊ शकते. का तर आता मोबाईलमुळे मेसेजचे देवाणघेवाण करणं खूप सोपं झालेलं आहे आणि त्यामुळं आत्ता मेसेज शेअर केला, आत्ता मेसेज आला नाही, अस्वस्थ वाटणं, काही नोटिफिकेशन आले का चेक करणं, या गोष्टींमुळं अभ्यासात सुद्धा लक्ष नाही आणि त्यामुळं फ्रेंडशिप आज तुटली तर उद्या दुसरी, अशा सतत सतत चेंज होणाऱ्या गोष्टींमुळे देखील स्थैर्य नसल्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती निराशेमध्ये लवकर जाते. शिवाय उद्धटपणा वाढलेला आहे. स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जास्त लक्षात येतं की एखादे शिक्षक गुरु काही कारणांनी रागवत असतील, काही मुलांना शिस्त लावायला पाहत असतील, तर आज पालकांना देखील ते नको आहे आणि मुलांना देखील ते नको आहे. तर मुलांना कळतंय की आम्ही जे मोबाईल मध्ये खूप वाढ झालेली आहे. मोबाईलमुळे स्पर्श कर्तव्य जाणीवा देखील खूप कमी होत आहेत. म्हणजेच काय आहे की जे आपण एकमेकांना स्पर्श करणं किंवा स्पर्शामधून हातात हात घालून प्रेम व्यक्त करणं, तर फक्त त्या इमोजीचा वापर, स्टिकर्सचा वापर, त्यामध्ये फिलिंग्ज व्यक्त करता येत नाहीत, शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत. मोबाईलमुळे एकटेपणा वाटतो कधी, जेव्हा आज आपल्याला काही ग्रुपवर काही आलंच नाहीये कुणाचं, किंवा मोबाईल नाही आता माझ्यापाशी. आधीच्या काळामध्ये खूप मोबाईलमध्ये आनंद घेतला, तर एक ना एक दिवस तिथे माती झाल्यासारखं शेवटी त्याही गोष्टीचा एक नशिया येतो आणि मग मी एकटाच आहे, मला ऑफलाईन म्हणजे खऱ्या जगामधले कोणच मित्रमैत्रिणी नाहीयेत. फेसबुकवरती 1000 आहेत पण प्रत्यक्ष जगामध्ये 4-5 जण सुद्धा नाहीयेत आणि त्यामुळे एकटेपणा वाटतोय. नैतिक मूल्य, आदरभावना कमी होत आहे, काळजी घेणं कमी होत आहे, नातेसंबंध संपुष्टात येत आहेत, समाधानी वृत्ती कमी होत आहे. माझ्याकडे एक केस आली होती ऑनलाईन खरेदी करणाऱ्या मुलाची. तो वडिलांचं जे कार्ड वापरायचा आणि प्रत्येक दिवशी घरात ते कोणी ना कोणीतरी कुरिअरवाला येऊन एक पार्सल देऊन जायचा आणि त्या मुलाच्या अशा अपेक्षा वाढतच चालल्या होत्या. स्वतःचे शर्ट, स्वतःच्या वस्तू, परफ्युम्स, ह्याच्यानंतर तो घरातल्या वस्तू सुद्धा ऑनलाईन मागवत होता डेकोरेशनच्या. पूर्ण त्याची मजल एसी मागवण्यापर्यंत गेली होती आणि मग त्यांनी त्यांच्या कार्ड मधली अमाऊंट कमी होत आल्यावर काउन्सिलिंगसाठी धाव घेतली होती. तर समाधान किंवा आहे त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत असं वाटण्यापेक्षा आज दुसऱ्या मित्राकडे काय आहे हे सतत त्याच्या पोस्टमधून कळतंय आणि त्यामुळं ह्या पण केसमध्ये खूप वाढ होत आहे. गॉसिप्स वाढणं म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल काही आवडलं नाही आवडलं चर्चा करणं. जसं पूर्वी कट्ट्यावर बसून चाळीमध्ये, सोसायटीमध्ये गप्पा व्हायच्या, ह्याची सून त्याची सून, हिचा नवरा तिचा नवरा, त्याची बायको त्याची बायको, या सगळ्या तिथं देवाणघेवाणी व्हायच्या. त्या आता मोबाईल मधून एका सेकंदात एखादा फोटो किंवा एखादा मेसेज पाठवून होत आहेत. स्टेटस वॉर वाढलेला आहे. इथं वॉर हवं आहे की आपल्याला जर एखाद्या ग्रुप मधल्या एखाद्या व्यक्तीबद्दल प्रॉब्लेम आहे, काही फॅमिली ग्रुप आहेत, माहेर सासर ग्रुप आहेत, किंवा एखादा सुशिक्षित लोकांचा अभ्यास गटाचा सुद्धा ग्रुप आहे आणि त्यामध्ये कुठे ना कुठे कधी जेलसी असते किंवा वाद असतात, तेव्हा त्याच व्यक्तीला एका फक्त टोमणा मारायचा असतो, पण स्टेटसला काहीतरी अशी पोस्ट लावायची की त्या व्यक्तीला तर ते कळावं.
म्हणजे टोमणा, आणि परत त्याच्यासोबत इतर लोक सुद्धा वाचतायत हे लक्षात येत नाही. कॉलेज जीवनात हे खूप वाढलेलं आहे, की मला जर एखाद्या मुलाला काहीतरी लिहायचं असेल किंवा मला त्याला चिडून बोलायचं असेल किंवा एक बदाम काढायचा आहे त्याच्यामधून एक तुटलेला बाण काढायचा आहे, तर ते सुद्धा स्टेटसला लावणारी मुलं मुली आहेत. तर स्टेटसला लावलं म्हणजे त्या त्या व्यक्तीला कळलं असं त्यांना वाटतं, पण आपलं स्टेटस किती जणांना दिसतंय त्यामध्ये देखील खूप ऑप्शन्स निघालेत. स्टेटस हाईड करणं, दिसू न देणं, घरच्या पालकांपासून हाईड करणं, तर हे खूप वाढलेलं आहे. चेकिंग लाईक कमेंट्स वाढणं म्हणजे मेसेज आलेत का, लाईक मला किती लाईक आले, मी आज पोस्ट टाकली, किती लाईक आले मला सतत चेक करायचं. आणि मग चालल्या किंवा मी काहीतरी कमेंट्स करेन. काही ग्रुप्स खूप मोठे असतात, म्हणजे साधारण सकाळ पेपर, लोकमत पेपर किंवा न्यूज चॅनलचे ग्रुप्स खूप असतात, राजकारणींचे ग्रुप असतात. त्याच्या आणि आपल्या कमेंट्स करायच्या. हे एक सामाजिक युद्ध सुद्धा तिथं चालू आहे. भावना शब्दात व्यक्त करता येत नाही त्यावरती मी बोलले, कारण का आपण एका मिनिटात हसणारा स्माइली टाकू शकतो, झालेला टाकू शकतो किंवा डोळ्यातून पाणी येतंय. मध्ये असंच होतं की चुकून कुठला तरी इमोजी टाकायचा कळला नाही आणि म्हणजे नाराज आहे, डोळ्यातनं पाणी येते आणि मग नंतर सॉरी सॉरी, मला हा नव्हता टाकायचा. म्हणजे या गोष्टी सुद्धा पटापट त्या क्लिकनी चालू आहेत. संयम कमी होत आहे, की मला ही गोष्ट माझ्या अभ्यासानंतर, डिग्री नंतर, करिअर झाल्यावर मग मी मिळवणार आहे, मग मला ती माझ्या कष्टाने मिळवायची आहे, असा विचार न करता मला ते आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे, आजच पाहिजे आहे. पूर्वीच्या काळी किंवा आपण लहान होतो, वाढ मॅडम आवाज कट झालाय तुमचा. आवाज येत नाही. आपण बहुतेक इंटरनेट प्रॉब्लेम. इंटरनेटमध्ये कनेक्शन मध्ये अडचण असेल. थोडा वेळ वाट बघू शकतो आपण. आवाज गेलाच आहे पूर्ण. येस येस, कदाचित त्या लेफ्ट पण झालेल्या आहेत आता, ते जॉईन होतील थोड्याच त्या वेळात. येतील त्या. येस येस. त्या येईपर्यंत आपण आपल्याला संधी मिळाली आहे की आपण आतापर्यंत जे काही विचार ऐकले त्या संदर्भामध्ये संवाद साधू शकतो. हा जो विषय आहे तो खरंच तुम्हाला जिव्हाळ्याचा वाटतोय का, आणि ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतायत का? मी स्वेच्छेने तुम्हाला स्वतःचा माईक ऑन करून तुम्ही बोलण्याची संधी देतोय, जोपर्यंत मॅम पुन्हा येत नाही तोपर्यंत. आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विशाल गानार ही तो उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. आणि विशाल गानार सरांच्या अनुमतीनं मी म्हणेन की ही चर्चा आपण मॅडम येईपर्यंत आपण सुरू करूया. विशाल सर. हो, मी आजचा विषय बहुतेक सगळी आज जिथे पार्टिसिपेंट आहेत आणि जे नाही आहेत, जवळपास प्रत्येक घरातला हा विषय आहे. आणि ह्यामध्ये बिलकुल अतिशयोक्ती नाही आहे की आता ही अतिशयोक्ती राहिलीच नाही. ह्याला बरेच पालक आहेत किंवा फॅमिली मेंबर्स आहेत, दे आर डेफिनेटली सफरिंग. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी त्रासात आहे. म्हणजे बरेच असे पालक आहेत ते एक्सेसिव्ह मोबाईल यूज करत आहेत. त्यांना स्वतःला माहिती आहे की माझी मुलं मला बघून हे वापरतायत. मी स्वतःवरती पण नियंत्रण करू शकत नाही ना मुलांवरती पण नियंत्रण करू शकत नाही. मला वाटतं हा प्रत्येकाच्या घरातला प्रॉब्लेम आहे. आणि इथे पार्टिसिपेंट्स एखादा मी नाव घेऊन जर बोललो तर मला इथे एक डॉक्टर सोनिया कस्तुरे म्हणून आहेत. मला वाटतं की त्यांनी काहीतरी मत व्यक्त करावं ह्याविषयी. डॉक्टर सोनिया कस्तुरे आपला माईक ऑन करून बोलू शकता. येस, आजचा विषय म्हणजे हर घर की कहाणी. मनीषा माळी मॅडम आहेत किंवा
संजय कुमार माने आहेत, नेहा जगताप आहे. मी काही नवीन बोलतोय असं नाहीये ना? दिस सिच्युएशन इज बिकमिंग न्यू नॉर्मल फॉर न्यू जनरेशन. बघा, आणखी हा एक वेगळा डिफेन्स मेकॅनिझम आहे बरं का. म्हणजे जेव्हा एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकत नाही, तेव्हा आपण काहीतरी वेगळं नाव देतो. आणि मग न्यू नॉर्मल अशा पद्धतीचे शब्द वापरू लागतो आणि त्या न्यू नॉर्मलच्या छायेखाली हा प्रॉब्लेम डेफिनेटली इग्नोर केला जातो. असे भरपूर पालक आहेत आणि विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी पालकांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि पालकही बऱ्या प्रमाणात कन्व्हिन्स होतात की ठीक आहे, आता ह्याच्याशिवाय पर्याय नाही, ह्याला आपण आता नवीन काहीतरी नाव देऊया आणि दिस इज काइंड ऑफ न्यू नॉर्मल. न्यू नॉर्मल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या डिफेन्स मेकॅनिझम म्हणून वापरल्या जातात. सो कॅन आय, हा येस प्लीज, नाझिया सय्यद, प्लीज से समथिंग इफ पॉसिबल. यू कॅन Yes, sir. Good तुम्ही afternoon, तुमचा present over here. Yeah, येस, good afternoon, नाझिया sir. जी, येस, से समथिंग. Yes, myself Dr. Nazia Sayyed. या आता जे सोशल मीडिया संदर्भात आपलं चर्चा चालू आहे, मानसिक आरोग्य संदर्भात, मला वाटतं हे प्रत्येक घरातलं तर आहेच, पण कुठे ना कुठे आपलं सिस्टीमही याला जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण आज माझ्या मुलीला जे पण त्यांचे सर्क्युलर्स आहेत किंवा त्यांचे एक्झाम्स ड्युरेशन्स मध्ये त्यांचे पीपीटीज असतील एक्झाम पेपर्सचे, तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेच्या ग्रुपवर पाठवल्या जातात. मुलांना नाईलाज असतो, मोबाईल मला द्यावा लागतो आणि कधी कधी मला माझा मोबाईल लागत असल्यामुळे तिला एक वेगळा मोबाईल मला घेऊन द्यावा लागला, कारण तिथे ते कुठेही मिस व्हायला नको किंवा त्या लेवलला तिचा स्टडी कुठे थांबायला नको. मग आपला हा समाज जो आहे किंवा ही आपली ही सिस्टीम आहे, हेनेही कुठे ना कुठे बदलायला पाहिजे. कारण जेव्हा मोबाईल नव्हते त्या अगोदरही अभ्यास होत होता, तेव्हाही प्रश्नपत्रिकांचे आपण झेरॉक्स काढून घ्यायचे किंवा सर्क्युलर असताना एक छोटीशी डायरी असायची, नोंदणी वही. तर ह्या गोष्टी कोरोना नंतर जे ऑनलाईन झालंय, तर मुलांना कारण दोन ठिकाणाहून संस्कार मिळतात, एक घरातून आणि शाळेतून. मग जेव्हा शाळाच या गोष्टींना प्रमोट करत असेल आफ्टर कोरोना, कारण कोरोना ही आपली तेव्हा त्या काळाची गरज होती, पण आता ते काळाची पुन्हा गरज नाही बनली आहे, मग मुलांना त्यावर शिफ्ट करता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला नक्कीच. या सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला बदल आणता पाहिजे. येस, यासाठी त्याबद्दल प्रत्येक शाळेनं आता पुन्हा शासनानंच नोटिफिकेशन केले की आता मुलांचा अभ्यासक्रम ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती देऊ नका. कारण जी कोरोनामध्ये सवय लागली त्यातून बाहेर पडायचं असेल तर तिथून बाहेर पडलं पाहिजे. ह्या विषयावर चर्चा आपण नक्की चालू ठेवणार आहोत. परंतु आता त्यावर आपल्या तयार मुख्य असेल तर वक्ता नक्की इथं मला आलेले पर्सनली शेअर करा. आहेत. मी त्यांना येस मॅम, येस. येस सर, थँक्यू सर, आणि सॉरी मध्ये व्यत्यय आल्याबद्दल. तर आपण पाहत होतो की जो आताचा चर्चेचा जो विषय चालू होता त्यावर पण आपण बोलणारच आहोत. मागे अजून मागे, हा. तर जो शाळेचा विषय आहे मोबाईलचा वगैरे, तर मोबाईल कसे कमी करायचे हे शाळेसकट पालक आणि समाज सर्वांनीच प्रयत्न चालू केलेत. आपण त्यावरती बोलणारच आहोत. तर डिसिजन मेकिंग करणं म्हणजे निर्णय क्षमता देखील कमी होतीये. पुस्तक वाचन कमी झालेलं आहे. मोबाईलवरती आपण वाचतो आहोत आणि आपण काही क्रिएटिव्हिटी करत होतो, छंद घेत होतो, काही क्लासेस होते. आता मुलांना नको असतं काही, किंवा मोठ्याही व्यक्तींना ज्या लहानपणीच्या आवडी होत्या त्या सतत फक्त आता मोबाईलवरती वाचणं किंवा मोबाईल स्क्रोल करत बसणं, यामध्ये कसा वेळ जातो कळत नाहीये. वेळेचं नुकसान होतंय. जेवतानाही मोबाईल आहे किंवा सततच मोबाईल चालू आहे. हातामध्ये किती तास आहे त्याचाही आता आपल्याला एक म्हणजे गरज आहे त्यावर वर्क करण्याची. काही केस अशा लक्षात आल्यात की अगदी लहान मुलाला 1 वर्षाच्या सुद्धा आत मोबाईल दाखवला जात आहे. खाताना पटपट खातो म्हणून त्याला मोबाईलवरती काही रील्स लावून, काही व्हिडिओ लावून खायला घालणं सोपं जात आहे, कारण पालकांनाही तेवढा वेळ नाहीये. म्हणून ते पाहत राहिल्यामुळे, फक्त गप्प बसून पाहणं, यामुळे सुद्धा त्या लहान मुलं बोलायला उशिरा शिकत आहेत आणि त्यांच्यामधले काही हार्मोन बदल आहेत जे 7वी 8वी मध्ये प्युबर्टी मेनार्की दिसत होतं,
ते आता 5वी पर्यंत आलेलं आहे. हार्मोन बदल खूप लवकर होत आहेत. काही अजूनही कारणं आहेत, पण मोबाईलवरच्या कंटेंट्समुळं, रेडिएशनमुळं हा देखील होणारा एक खूप मोठा दुष्परिणाम आहे. आपण नेहमी पाहतो, प्रवासाला जायचो, निसर्गाचा आनंद घ्यायचो, ताणरहित होऊन पुन्हा परत यायचो. पण आता प्रवासाला गेल्यावर सुद्धा आपल्या घरी काय अडचण आली आहे, गावी काय प्रॉब्लेम आहे, धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये काय त्रास चालू आहे, नोकरीमध्ये काही आहे का, ह्याचं सतत अपडेट आपण त्याही ठिकाणी घेत असतो. किंवा तिथेही फक्त फोटो काढणं आणि मेमरी दुसऱ्याला शेअर करणं हे चालू असतं. किंवा अजून नवीन मध्ये अपघात झालेला दिसतोय, आपण थांबण्यापेक्षा आपण त्याचा फोटो व्हिडिओ सर्वात आधी शेअर करतोय का, किंवा किती जखमी अवस्थेमधल्या लोकांना मदत करतोय का फोटो काढतोय, यामधला रेशिओ हा फोटो काढणाऱ्यांचा जास्त दिसून येते. ऑनलाईन फ्रेंडशिप, प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप यावरती मगाशी थोडक्यात बोललेली आहे. पण सध्या वाढणाऱ्या खूप केसेस या फक्त एका फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केल्याने, की ज्या व्यक्तीला ओळखत नाहीये आणि मोबाईलचीच ओळख म्हणजे परमनंट ओळख आहे आणि त्याला आयुष्यभरासाठी ओळखून त्याच्याबरोबर लग्न करायची इच्छा आणि त्यांनी जे शेअर केलेलं आहे आपल्याला माहिती ती सगळी खरी आहे असं समजलं गेल्यामुळे पुढे घरातून पळून जाऊन लग्न करून मग खरं स्वरूप कळल्यावर पुन्हा आईबापांकडे परत यायचे मार्ग सुद्धा बंद झाल्यामुळे निराशा, डिप्रेशन, ब्रेकअप, घटस्फोट अशा खूप केस वाढत आहेत. आता सध्या कॉलेजमध्ये सुद्धा आय एम देअर फॉर यू या मिशन अंतर्गत ह्याच वर जास्त केसेस येत आहेत. त्यामुळं काउन्सिलिंग सेशन्स घेतेय. पालकांपासून मोबाईल लपवणं, अक्षरशः अशा केस आहेत की मुलांकडे 2-2 मोबाईल आहेत, की जो एक मोबाईल मम्मी पप्पांना माहित नाही आहे किंवा त्याचे पासवर्ड्स माहित नाही आहेत. खोटं बोलणं, नेटवर पाहत असताना आई किंवा वडील घरात आले की सगळं बॅक करणं किंवा डिलीट करून टाकणं, किंवा आता हे कळणार नाही घरच्यांना ही काळजी घेणं. पण त्या पिढीला हेही माहित नाहीये की डिजिटल फुटप्रिंट्स नावाची गोष्ट आहे, किंवा हे पुन्हा काढता येतं, किंवा काही मुलांना आई वडिलांपेक्षा जास्त टेक्नॉलॉजी येत असल्यामुळे ते काही पावलं पुढे असतील. पण जेव्हा काही केस होते, पोलीस केस होते, सायबरमध्ये जातात गुन्हे, तेव्हा मग हे सगळं निघू शकतं. याबद्दल तरुण पिढीमध्ये अवेअरनेस करून देणं खूप गरजेचं असतं. मुलींच्या फोटोमध्ये मध्ये जे गिबली आणि गुगलचं जेमिनी फॅड आलं होतं, त्यामध्ये देखील जी गुगल जेमिनी ऍप वरून हिरोईन सारखी साडी, ड्रेस बदलणं खूप जणांनी लगेच त्या वापरून पाहिलं. पण जेव्हा धनंजय देशपांडेंसारख्या एका व्यक्तीने, मी त्यांना ओळखते म्हणून त्यांचं नाव घेतलं, तर ते जेव्हा सांगितलं जी व्यक्ती तुम्हाला कपडे घालू शकते वेगळे वेगळे, ते तुमच्या फोटोचा गैरवापर सुद्धा करू शकते, असा विचार केल्यानंतर, त्याच्या पोस्ट खूप आल्यानंतर ते थोडंसं पुन्हा कमी झालं. खूप ऍप सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये असतात, त्याला परमिशन देताना आपल्या मोबाईल मधले बरेच कंटेंटला अलाऊ, ऍसेस असं आपण परमिशन्स देत जातो. आणि त्यामुळं आपल्या गुगल, आपल्या ह्याच्यामधले गॅलरी मधले खूप सारे फोटो सगळे बाहेर म्हणजे सोशल मीडियावरती सुद्धा इझी ऍक्सेस होऊ शकतो. ऑनलाईन फोटो, ऑनलाईन शॉपिंग करणं, झोमॅटो म्हणा, लोकल बिझनेस कमी होत आहेत, म्हणजे फूड मागवणं घरच्या घरी बसून किंवा वस्तू मागवणं. आता दिवाळीच्या वेळी हे खूप व्यापाऱ्यांकडून बोलण्यात येतं, पोस्ट येतात की लोकल व्यापारी हाच तुम्हाला गणपतीला वर्गणी देतो, देवीला वर्गणी देतो, तुमच्या मदतीला येतो. कोविडमध्ये त्याच लोकांनी तुम्हाला घरपोच सगळं दिलं. पण आता आपण ऑनलाईन शॉपिंग करून परदेशी लोकांच्या पिशव्या आणि झोळ्या भरत आहोत. का तर ऑनलाईन शॉपिंग हे खूप सोपं आहे, स्वस्त पडतं असं मनात बसतं. पण ऍक्च्युअली भावांची तुलना करायला पार्किंग नाही किंवा गर्दी असते आणि वेळ नाही, या 3 कारणास्तव ऑनलाईन शॉपिंग मध्ये खूप वाढ झालेली आहे. गुगलवरून मेडिकल माहिती काढणाऱ्याचं प्रमाण तर खूप वाढलेलं आहे. का तर डॉक्टरकडे जायच्या आधीच त्या आजाराचं खूप सारं वाचून लोक येतात. आणि एका डॉक्टरांच्या कन्सल्टिंगच्या बाहेर एक बोर्ड लागला होता की कृपया पेशंटनी गुगल ज्ञान बाहेर ठेवून या. काउन्सिलिंगच्या बाबतीत सुद्धा असं होतं की काउन्सिलिंगच्या सुद्धा खूप काही माहिती आहेत,
युट्यूब किंवा गुगलवरती बरंचसं येतं की थेरपी बद्दल सुद्धा काही लोक स्वतःच वाचतात, पण जे सोनाराने कान टोचले की बरं म्हणल्यासारखं असतं की त्या तज्ज्ञ व्यक्तीलाच त्या व्यक्तीची सेन्सिटिव्हिटी किंवा त्याला किती त्रास आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी कोणत्या गोष्टींची, कोणत्या थेरपीची, कोणत्या सपोर्टची गरज आहे हे कळत असतं. त्यामुळे गुगलच्या माहितीचा जो आता मिळणारा जो स्रोत आहे त्याचा किती आणि कसा वापर करायचा हे आपल्याला मुलांना सांगितलंच पाहिजे. काही पोर्नोग्राफिक साइट्स आहेत, लहान मुलं सर्चेस मध्ये जाऊन त्या पाहतायत, त्यामुळेही हार्मोन बदल खूप होत आहेत. फॅन्टम फोन सिंड्रोम म्हणजे फोन आपल्या जवळ जर नसेल तर किंवा फोन आला नाहीये तरी फोनची रिंग वाजली असं वाटतं, फोनची रिंग वाजली असं वाटतं. जर मोबाईल नसेल, नोमोफोबिया म्हणजे आता माझ्याकडे फोन नाहीये तर मला भीती वाटते, अस्वस्थता वाटते, किंवा फोन हरवला तर पॅनिक होणं, अशा पण गोष्टी आपल्याला मोबाईलमुळे दुष्परिणाम दिसून येतात. मोबाईलवर गेम्स खेळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. कोविडमध्ये तर वाढलंच होतं, ऑफलाईन जग सुरू झाल्यावर थोडं कमी झालं, पण मोबाईलवरती गेम्स खेळणारी मुलांची वय ही साधारणतः 6वीच्या पुढची आहेत आणि त्यामध्ये त्या गेम्स मध्ये जी विविधता आहे, त्यामध्ये ज्या पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी आहेत, त्यामुळे मानसिक निष्क्रियता दिसते आहे आणि आभासी चांगुलपणा दिसतो आहे की मला शक्ती आहे, मी किती लेवल्स पार केल्या, मी किती जणांना मारलं, हे वाटून वाटून किलिंग इन्स्टिंक्ट मध्ये वाढ होतीये. म्हणजे मारणं, गोळ्या मारणं, त्या लोकांना खाली पाडणं, गाड्यांची टक्कर करणं, आभासी शक्तिमानपणाचं प्रदर्शन की मी किती पुढे आहे गेम मध्ये. फिजिकल गेम मध्ये साधा एक बॉल बॅटवर टाकता येत नाही, पण मोबाईल गेम मध्ये खूप स्कोर झाला आहे हे मुलांना आत्ता वाटत आहे. आणि जेव्हा ते झोपतात किंवा अभ्यास करतात तेव्हा त्यांचे त्याच गेमचे विचार त्यांच्या मेंदूमध्ये असतात आणि त्यांना वाटतं की म्हणजे अजूनही मी त्या गेमच्याच ऍप मध्ये आत आहे. सर आता आपल्याला जर हे मोबाईलचं व्यसन दूर करायचंय, थोडासा वेळ कमी पडतो आहे पण कव्हर सगळं करण्याचा प्रयत्न करेन. मोबाईलचं व्यसन जर दूर करायचंय तर सर्वप्रथम मोबाईलमुळे आपले काय नुकसान झाले आतापर्यंत ह्याचं आपण स्वतः एक कागद पेन घेऊन अनालिसिस केलं पाहिजे. बरेच जण या ऍडिक्शन मधून अनालिसिस केल्यानंतर मुक्त झालेले आहेत, काही अंशी प्रयत्न चालू आहेत. मोबाईलच्या वापराची किंवा स्क्रीन टाइमच्या वापराची एक लिमिट सेट करायची आणि त्या लिमिटला नो क्रॉसिंग. जर तुम्ही ठरवलंय 1 तास तर अख्ख्या दिवसभरामधला 1 तास, मोबाईल हातात आल्यावर 1 तास नाही. इंटरनेटला आपल्या फक्त फेवरिझमसाठीच वापरायचं, म्हणजे उपयोगासाठी वापरायचं. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला रांगोळीची आवड आहे तर रांगोळ्यांची माहिती त्यामधून घ्या आणि मग तुम्ही तुमची कला विकसित करा, अजून छान तुमच्या ग्रोथ होऊ द्या, इतर गोष्टींना वेळ द्या. आपला स्क्रीन टाइम काउंट करायचा, चांगल्या कामासाठी किती स्क्रीन टाइम आहे आणि वेस्ट मी त्यामध्ये किती केला हा सुद्धा जर तुम्ही काउंट केला तर तुम्हाला कळेल की किती वेळ वाया जातो आहे. आणि काय असंही दिसून आलंय संशोधनमध्ये, मोबाईलवर जर आपण खूप काम करत असू तर आपण सतत सगळ्या ऍपमध्ये सतत जात असतो, येत असतो. जर काही ऑफिस काम असेल किंवा महत्वाचं तर लॅपटॉपवर करून पाहिलं तरी सुद्धा थोडंसं डिस्ट्रॅक्शन कमी होतं. आपलं गोल सेट करायचं की मला आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे. हे फक्त विद्यार्थ्यासाठी नाही आहे, ज्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये कुठं ना कुठं पुढे जायचे गोल ठेवतायत, काही ना काहीतरी त्यांना अचीव करायचंय, तर त्यांनी गोल जर ठरवला असेल तर त्यांचा मोबाईलचा वेळ हा सोशल मीडियाचा वेळ कमी करण्यामध्ये नक्कीच मदत होते. मला माझा सोशल मीडियाचा वेळ का कमी करायचा आहे, मी का असं मला वाटतं की ते कमी करायचंय. प्रत्येक पालकांना वाटतं की मुलाचा वेळ कमी करायचा आहे, पण पालकांचा सुद्धा वेळ किती आहे हे पहिल्यांदा स्वतःला त्यांनी विचारलं पाहिजे. मुलं आपल्याला रोल मॉडेल समजत असतात जेव्हा आपण घरात असतो. आपण घराच्या बाहेर पाहून येऊन घरामध्ये आल्यानंतर मोबाईल टेबलवर, टीव्हीवर असा दिसेल अशा ठिकाणी ठेवण्याऐवजी आपण मोबाईल दिसणार नाही असा सुद्धा ठेवला तरी मुलं मोबाईल कमी मागू शकतील, लहान असतील तर. आणि मोबाईलवरती मला एज्युकेशन ऐवजी माझं एंटरटेनमेंट जास्त होतंय का, हाही प्रश्न स्वतःला तुम्ही विचारू शकता. खूप सारे ऍप असतील तर ते पूर्ण तुम्ही त्याच्यामधलं काढून टाका, जेव्हा पाहिजे तेव्हा इन्स्टॉल करा, थोडा वेळ जातो आणि मग आपल्याला ते काम हेक्टिक होतं, आपण ते मग फारसं करत नाही. नंतर सोशल मीडिया जे तुमचं सगळं जे चॅनल्स आहेत,
सोशल मीडियाचे ते थोडेसे कमी करू शकता. नोटिफिकेशन जे येतात सतत वरती मोबाईल वरती, मग आपण जर शेजारी काम करत असू तर नोटिफिकेशन आलं की उघडून त्यात आपल्याला बघू वाटतं आणि तो एक ट्रिगर पॉइंट असतो. म्हणून चेक इन करायची सवय सुद्धा आपण स्वतः कमी केली तर मोबाईलचा वापर आपोआप कमी होत जातो. जे अकाउंट आपल्याला निगेटिव्ह माहिती देतं की त्यामधून खरंच काही अभ्यासाचं किंवा नॉलेजचं पण मिळत नाहीये किंवा आनंदाचं मिळत नाही, ते अकाउंट अनफॉलो किंवा म्यूट करा. ज्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह प्रेरणा देत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह फिलिंग देतात, त्या गोष्टींना तुम्ही अनफॉलो करा. किंवा आपण या निगेटिव्ह किंवा फेक न्यूज बद्दल थोडंसं बोलणार आहोत आता पुढच्या स्लाइडमध्ये. पण कावळ्याची जी गोष्ट असते, आपण आतापर्यंत ऐकलं की दगड टाकल्यानंतर माठातलं पाणी वर आलं आणि त्यांनी ते पिलं. पण खरंच एखाद्या माठात पाणी असेल तर दगड टाकून पाहिलीत का कोणी की पाणी वर येतं का? हे फेक न्यूज सारखं असतं. जर आपण त्यामध्ये स्ट्रॉ घालून पाहिलं तर पाणी लवकर वर येईल असं जेव्हा दुसऱ्या कावळ्याला वाटतं, तर त्यांनी ती त्यामधली असत्य किती आहे हे चेक करून पाहिलं. तसं आपण आपल्या हातात जेव्हा मोबाईल असतो, मला ह्याचा उपयोग किती आहे, माझ्यासाठी युजफुल आहे, हार्मफुल आहे, असं जर आपण चेक केलं तर आपलं स्वतःचं नॉलेज त्यामध्ये आपण वापरायला लागलो तर हा वेळ आपण वाचवू शकतो. फाइंड अल्टरनेटिव्ह हॅपी ऍक्टिव्हिटी. आपल्याला कशात आनंद जास्त मिळतो, म्हणजे जर मोबाईल ठेवला तर मोबाईल पेक्षा सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आनंदी ठेवतात. आपण आपलं नेटवर्क वाढवलं पाहिजे, आपली मैत्री वाढवली पाहिजे, नवीन नवीन लोकांच्या ओळखी करून घेतल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी करत गेलं तर आपल्याला मोबाईलच्या ऍडिक्शन पासून दूर होता येतं. आणि प्लीज बिलीव्ह मी, हे सोडून असं दुसरं कुठलंही जगात औषध गोळी नाही की जे खाल्ल्यावर मोबाईलचं ऍडिक्शन कमी होईल. हा जो मी आता अभ्यास करून जे तुमच्या समोर सांगितलं आहे, यातल्या अनेक साऱ्या उपायांनी बऱ्याच जणांचं मोबाईल ऍडिक्शन कमी झालेलं आहे, लिमिटमध्ये आलेलं आहे, हे दिसून येतं. पुढचं जे आहे ते डोम स्क्रोलिंग, म्हणजे ह्याचं स्पेलिंग आहे DOOM, डूम स्क्रोलिंग. म्हणजे काय करतात की सतत स्क्रोलिंग करायचं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त न्यूजचं. जेव्हा कोरोना आला तेव्हा हा शब्द जास्त प्रचलित आला होता की कोविड बद्दल नवीन माहिती मिळवणं, घरामध्ये खूप वेळ होता, मग त्यामुळं आत्ता काय नवीन आलं, क्वारंटाईन कोण झालं, कुठे रेड झोन आहे, कुठे ऑरेंज झोन आहे, काय चालू आहे, किती वाजता सगळं बंद आहे, सगळं मोबाईलवर येत होतं. आणि त्यामुळं फक्त ज्या बातम्या आल्यात का सगळ्यांपेक्षा आधी मला कळली पाहिजे आणि लसीबद्दल माहिती जशी मला कळलं पाहिजे, यातून स्क्रोलिंग खूप वाढत गेलं. पण जेव्हा अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं, पूर आले, काही ऍक्सिडेंट झाले, पुण्यामधले पोर्शे कार ऍक्सिडेंट किंवा वैष्णवी खून आत्महत्या प्रकरण किंवा तो राज खून झाला, तर ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी फक्त पोलीस खातच ते हुडकायच्या मागे लागत होतं. पण आता न्यूज चॅनलवाले इतकं भयानक रूप करून ते मीडियावरती टाकतात, मोबाईलवरती वगैरे, की सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्या न्यूज मध्ये खूप इंटरेस्ट येतो. आणि एकदा का आपण ती न्यूज पाहिली किंवा आपण ती 2 मिनिट जरी त्या पेजवर राहिलो तर त्याच्या पुढच्या सगळ्या पेजेसमध्ये आपल्याला अजून बातम्या यायला लागतात. आणि नकारात्मक किंवा ताणदायक बातम्यांमध्ये अखंड स्क्रोलिंग करणं किंवा आपत्तीजनक बातम्या सतत पाहणं, ह्याला डोम स्क्रोलिंग म्हणतात. आणि ह्याचा मानसशास्त्रामध्ये काय महत्व आहे की आपली त्याच्यामुळं टेन्शन्स खूप वाढतात, मेंदूवरती आपल्याला नकारात्मक प्रभाव जास्त जाणवायला लागतो. ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत म्हणा, दुष्परिणाम आहेत, त्यामध्ये मॅडम. ताणतणाव वाढता येतात. येस सर. येस येस, खूप छान झालं. फक्त आपल्याला काही वेळ हा प्रश्नोत्तरासाठी ठेवायचा आहे. वेळ आपला पुढे जातोय, तर आपण एक 4:10 पर्यंत आपण संपवतोय. त्याच्या सर. अगोदर आपण प्रश्नोत्तर पण घेऊया. येस सर, येस सर, येस सर. झोपेचे पॅटर्न बिघडत आहे, कारण का कितीतरी जण झोपेची वेळ पूर्वी 9, 10, 11 होती, आता 2 शिवाय झोपत नाहीत. जेवढा इंटरनेटवरती तरुण पिढी सगळं जगच रात्री जाग असतं. चुकीची जी खोटी माहिती मिळते, कधी कधी दंगे होत आहेत, अशांतता निर्माण होतीये, खरं काय खोटं काय ह्याच्यामधला न्यूज जेव्हा येतात त्यामध्ये
आपल्याला कळत नाही की कोणती न्यूज खरी आहे, कोणती खोटी आहे. मेंदूमधला काय होतं की निगेटिव्ह बातम्या पाहिल्यावरती, तर आपल्या मेंदूमध्ये जो अमिगडेला म्हणून एक एरिया आहे तो जास्त ऍक्टिव्ह होतो आणि त्यामुळे भीती आणि चिंता या भावनांशी तो जोडला गेल्यामुळे आपल्याला तो त्रास किंवा त्या भावना जास्त वाटायला लागतात. कॉर्टिसोल हार्मोन देखील जास्त ऍक्टिव्ह होतं आणि म्हणून आपले मूड सतत बदलायला लागतात. आपल्या डोपामिन शब्द सर्वांना साधारण आता माहित झालेला असतो. डोपामिन सिस्टीम म्हणजे आनंद झाल्यावर ऍक्टिव्ह होती. पण जर सतत निगेटिव्ह बातम्या पाहतोय आपण किंवा सतत काही टेन्शनच्या बातम्या पाहतो, तर म्हणजे आनंद का दुःख ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं आणि मग ते पाहायला मिळालं नाही मिळालं किंवा सगळंच चुकीचं चालू आहे जगामध्ये, मग चिडचिड सुरू होणं, ओव्हर थिंकिंग वाढणं महिलांमध्ये जास्त प्रमाण होतंय. कारण का जो काही मिळतोय वेळ तो मुलांसाठी, माझ्या घरच्यांसाठी मला माहिती मिळवली पाहिजे म्हणून या न्यूज जास्त पाहण्यात येत आहेत आणि अशा सर्वातून फ्युचर बद्दलची काळजी खूप वाटत आहे. म्हणून डूम स्क्रोलिंग हे ताबडतोब बंद करावं असं खूप मीडियावरूनच हे सगळं सांगण्यात येत आहे की एखाद्या चॅनलवरचं काही न्यूज पाहणं छान, ठीक, पण माहिती हवी ठीक, पण माहिती किती हवी आहे ह्याचं सुद्धा आता आपण प्रमाण मर्यादित केलं पाहिजे. डूम स्क्रोलिंगची सवय का सोडायची? कारण आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. आपली मुले देखील त्यांना काय करायचं हे विसरून जात आहेत. स्वतःची नवनिर्मिती बंद होत आहे कारण आपण अननेसेसरी कंटेंटवर खूप वेळ वाया घालवतो ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण नाहीये, पण ते इतकं आकर्षकरित्या त्यावर पोस्ट केलं जातंय, त्याचे त्यांना पैसे मिळत आहेत पण आपण आपला वेळ वाया घालवतोय. डूम स्क्रोलिंगची सवय कशी घालवायची असेल किंवा मोबाईलची सुद्धा, तर 3 गोष्टी फॉलो केल्या तर त्यातल्या त्यात थोडी कमी होते. एक म्हणजे उठल्या उठल्या अर्धा तास मोबाईल घ्यायचाच नाही, रात्री झोपताना अर्धा तास आधी इंटरनेट बंद आणि जेवताना अजिबात स्क्रोलिंग नको. एवढे जरी नियम घेतले तरी मोबाईलचा वापर हा निदान सकाळच्या फ्रेश वेळी, रात्रीच्या झोपेच्या अधीन झाल्यानंतर आणि जेवणाच्या एक प्रसन्न वेळी आपण मोबाईलला दूर ठेवलं तर नक्कीच फायदे होतील. वेळेची मर्यादाच्या बद्दल बोललंच आहे. लहान मुलांना मोबाईल देताना खरंच स्ट्रिक्ट राहायची गरज आहे आणि जर आपण मेडिटेशन केलं किंवा माइंडफुल मेडिटेशनची प्रॅक्टिस केली, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेलो, गाणी ऐकली, मित्रांशी गप्पा मारल्या किंवा प्रत्यक्ष किंवा फोनवर, तर आपोआपच त्या पोस्ट पाहणं, स्क्रोल करणं हे कमी होतं. मेडिटेशनचं मुळे कसं मोबाईल कमी होतं, त्यापेक्षा मेडिटेशन मुळे जे काही मोबाईल मुळे नुकसान झालंय ते तरी थोडा वेळापुरतं ध्यानामुळं आपले जे हार्मोन बॅलन्स चांगला होतो, केमिकल बॅलन्स चांगला होतो, मन शांत व्हायला मदत होतो, आपले स्ट्रेस कमी होतात. आपल्या स्वतःच्या जीवनातही काही स्ट्रेस असतात आणि हे मोबाईलमुळे बाहेरून आलेले काही स्ट्रेस असतात. त्याला कमी करण्याचा सर्वोत्तम उत्तम मार्ग म्हणजे माइंडफुल मेडिटेशन. सोशल मीडियावर कंटेंट पाहताना हा मला उपयोगी आहे का घातक आहे असं जरी आपण व्हिडिओच्या बाबतीत पोस्ट बाबत विचार केला तरी आपण त्या पोस्ट पुढे ढकलून देऊ आणि फार वेळ पाहणार नाही. जेव्हा स्क्रोलिंगची इच्छा होती, पुस्तक वाचायला घ्या, ग्रुपमध्ये चर्चा करा, कोणते पुस्तक वाचले, काय वाचले त्याची चर्चा करा, आपोआप आपलं पुन्हा आपण पुस्तकांकडे वळू. उत्तम आहार, पाणी, व्यायाम हे तर आवश्यकच आहे. म्हणजे वेळ चांगला घालायला लागला, तब्येत चांगली राहिली, हेल्थ, तर आपोआप आपले मोबाईलचे दुष्परिणाम नक्कीच कमी होत जातील. आणि जेव्हा आपण काही न्यूज चॅनल पाहतो, पूर्वी फक्त दूरदर्शन एवढं एकच होतं, तरीही आपल्याला जे पसंत आहे ते चॅनल किंवा वेबसाईट वरूनच न्यूज पहा. याच विषयावर दुसरं चॅनल काय दाखवतंय हे पाहण्यापेक्षा आपण विश्वासार्ह चॅनलवरच्या बातम्या एकदाच पहा. खूप बारीक सारीक जगात कुठे काय चालू आहे हे पाहिल्यावर गंभीर मानसिक समस्या होऊ शकतात. फेक न्यूज ओळखण्यासाठी चॅनल चांगलं वापरा, सकारात्मक कंटेंटवर लक्ष द्या, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, कुटुंबासोबत गप्पा मारा. एका वेळी कुटुंबात सगळ्यांच्या हातात मोबाईल, प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, तेव्हा एखाद्यानीच पुढाकार आता घेऊन सुरू करावं. आपण गप्पा मारूयात, आपण चर्चा करूयात, हळूहळू होतील सर्वजण मोबाईल पासून दूर. काही ऍक्टिव्हिटीज कराव्यात, एनर्जी फुल एन्जॉय. तरीही आपण मोबाईल पासून आपल्या कुटुंबापासून सुरुवात करू शकतो. तर ह्याच्यावरती बोललेलं आहे पुढची.
सोशल मीडियाचा जर सकारात्मक वापर करत गेलो तर आपल्या सर्वांचं मानसिक आरोग्य सुधारणार आहे. शारीरिक आरोग्य दुसऱ्यांना सांगता येतं, दाखवता येतं, दवाखान्यात जाता येतं, पण मानसिक आरोग्याबद्दल अजूनही स्टिग्मा आहे आणि ते मोबाईलमुळे होतंय हे ऍक्सेप्ट जरी नाही केलं तरी ती फॅक्ट आहे. म्हणून सामाजिक संपर्क वाढवा, मानसिक आधार मिळण्यासाठी इतरांकडून काही छान मोटिवेशन्स घ्या, प्रेरणा घ्या, आधार मिळवा आणि तुम्हाला ज्या माहिती मिळतात त्या माहितीचा चांगला उपयोग इतरांसाठी देखील करा. आणि जेव्हा तुम्ही काउन्सिलरकडे येता तेव्हा डिजिटल डिटॉक्स केल्याच्या नंतर सुद्धा प्रॉब्लेम राहत असतील तरच तुम्ही काउन्सिलिंग तुम्हाला उपयोगी होऊ शकतं. कारण ते सुद्धा तुम्हाला तेच सांगणार आहेत की थोडा तरी वेळ मोबाईलचा जाणून बुजून कमी करा. डिटॉक्स म्हणजे त्याचं तुम्हाला विष आहे हे तुम्ही कमी करायचंय तर थोडंसं मन शांत ठेवा, मन आनंदी ठेवा आणि मोबाईल पासून लांब गेल्यावर देखील मन आनंदी राहतं. जसं एखादं व्यसन केल्यावर त्रास मिटतो असं त्या व्यसनी व्यक्तीला वाटतं, तसंच मोबाईल हातात आल्यावर सगळ्या समस्या विसरतात असं सध्या सर्वांना वाटतंय. पण मोबाईल सोडून इतर ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतल्यावरती मानसिक ताण नक्कीच कमी होतो. आणि ताण व्यवस्थापनासाठी आता बोलल्यासारखं माइंडफुलनेस मेडिटेशन, स्क्रीन टाइम ट्रॅकिंग करायचं आणि न्यूज डिटॉक्स करायचं. खऱ्या बातम्या आहेत का खोट्या आहेत हे चेक केल्याशिवाय फॉरवर्ड्स करायचे नाहीत. आणि आपल्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जे कोणी तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडूनच काउन्सिलिंग करून घेऊन टेलिकाउन्सिलिंग, ऑनलाईन थेरपी सेशन्स, ऍप्स काही आहेत ते वापरून आपण आपले मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवू शकतो, हेल्दी ठेवू शकतो. मन चंगा तो शरीर चंगा. आणि आत्ताच्या ताज्या संशोधनावरून असं दिसतंय 68% लोक दररोज 2 तास मोबाईल वापरतात. आणि त्याही पेक्षा खरं तर माझा स्वतःचा अनुभव किंवा पाहण्यात असं आलेलं आहे 2 तासापेक्षा जास्तच वेळ मोबाईल वापरला जातोय आणि त्यामुळे झोपेवर परिणाम झालाय. म्हणून झोपेच्या गोळ्या सुद्धा मेडिकलमध्ये सध्या जास्त प्रमाणात विकल्या जात आहेत. तरुण जनरेशन मध्ये सुद्धा झोप नाही आली तर गोळी खाऊन झोपलं जातंय, पण झोप न येण्याचे इतर सुद्धा काही मार्ग आहेत. आणि काउन्सिलरकडे जाऊन आपण आपलं ऍडिक्शन कमी करून इतर गोष्टी आपल्या समस्या सोडवू शकतो. असं जर केलं तर आपलं मानसिक आरोग्य हे खूप छान राहू शकतं. माझी जी माहिती आहे ती सांगून झाली आहे सर. खरं तर विषय खूप मोठा आहे पण मध्ये थोडा व्यत्यय आल्यामुळं थोडं हे झालं, सॉरी. नक्की जर कोणाला काही छान विचारायचे असतील. पद्धतीनं तुम्ही सांगितलं. हा. काहीच जसं मगाशीच आपले प्रेक्षक म्हणत होते की हर घर की कहाणी आहे हा विषय म्हणजे हा. तर आपल्याला पुढचं सेशन ही सायकोलॉजिस्टसाठी आहे. तरी पण आपण एक 2-3 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी घेऊया. विशाल सर चालेल ना, 5 मिनिटं? येस चालेल. तर मॅडम आपलं प्रेझेंटेशन ऑफ करा. येस ओके. आपण चॅट बॉक्स मध्येही प्रश्न विचारू शकता किंवा प्रत्यक्ष माईक ओपन करून ऑन करून सुद्धा इथे विचारू शकता. मगाशी कोणीतरी हात वरती केला तो आरती शहा मॅमनी केलेला होता. हा, त्यांना काहीतरी विचारायचं होतं खरं तर. पार्टिसिपंट्स पैकी कोणीही किंवा कुणाला माहितीमध्ये भर घालायची असेल तर आपण बोलू शकतो किंवा मत व्यक्त करू शकतो. बरं, माझा एक प्रश्न इथे असलेल्या पार्टिसिपंट पैकी आज जो टॉपिक आपण घेतलाय तो टॉपिक जर आपण समजला असेल, माझा एक प्रश्न आहे सर्वांना की हॅलो. आजपासनं आपण असं ठरवूया का की फक्त कामाकरिता मोबाईल वापरायचा? किती लोक अग्री करतात? हॅलो. सर्वांकडनं हा, एकाकडनं हो आलंय. शिल्पा ओके. हॅलो सर. हा, आरती मॅडम आवाज येतोय ऐकू. मी सर्वांना हा. प्रश्न विचारलाय की आज ह्या निमित्ताने आपण असं ठरवू शकतो का की फक्त कामानिमित्त मोबाईल वापरायचा? व्हॉट्सअप, नक्कीच सर, आपण फेसबुक. नक्कीच ठरवू शकतो. पण जी आजची पिढी आहे ना त्यांना कसं हे करावं. मला 25 वर्षाची मुलगी आता आहे. मला मला काय वाटतं आरती मॅडम, आपण आपल्यापासून सुरू करूया.
येस 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 आपण म्हणजे मी स्वतः भरपूर ठिकाणी अवॉइड करते, लिमिटेड मी वापरते. पण येस, पोरांना सांगा ना, जेवणाच्या टेबलवर नको, बाथरूम मध्ये नको, सगळीकडे त्यांचा मोबाईल असतो. आणि करेक्ट. मला असं जाणवलंय की हे जे चॅनल्स आहेत ना, विदेशी जे नेटफ्लिक्स आणि ह्याच्यावर जे चालू आहे ना, ते एकतर आपल्याला माहित नाही काय आहे. पण त्याच्यामध्ये बरंच काही अशा गोष्टी दाखवल्या जातात आणि इतक्या इतक्या सगळ्या गोष्टींना एकदम नॉर्मल केलेलं आहे त्यांनी ना. करेक्ट. त्याच्यावर काही करता येईल का? जसे किंवा सरकारकडनं हा, त्याच्यावर काही एक हे मिनिट, करता येईल का कोणी नियंत्रण? नेहा नेहा जगताप मॅडम आहेत, असे अजून सेशन अवेलेबल करता येतील का? नक्की करता येतील मॅडम. आणि सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन आणि स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन हे एकच आहे. सो आमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र, इन केस फक्त ऑनलाईनच नाही, तुम्हाला जर ऑफलाईन मदत हवी जरी असेल तरी आमच्याकडे वेल क्वालिफाईड सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर्स आहेत. तुम्हाला हा. तर सरळ व- सरळ तुम्हाला स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशनच्या पेजला व्हिजिट करायची असेल तर करू शकता आणि तुमची ओके रिक्वायरमेंट पण सांगू शकता. अजित सर ओके त्याविषयी डिटेल देतील तुम्हाला. सर्वांनाच विनंती आहे की त्या पेजला जाऊन एकदा व्हिजिट करा. ओके सर. आणि बऱ्याच लोकांनी आता ओके क्या नाही आज ओके बोला बोला विचारा. हा मला म्हणजे व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवर पण नंबर मिळाला तर चालेल. येस येस. ओके आरती मॅडम आणखी कोणीतरी प्रश्न विचारतोय ओके का सर. क्या ओके नाही आज. ओके ओके थँक्यू. हा. छान. नाझिमा म्हणतात तसं की अगदी बरोबर. मी स्वतःला मोबाईल वापरण्याचे नियम आधी घातले गेले पाहिजेत. So nice, निघाले. so nice. येस. हॅलो. हा बोला. हा. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की आता माझ्या घरी पण माझा भाचा आहे, तो मोबाईलवर खूप गेम खेळतो आणि त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर होतोय हे आम्हाला जाणवतंय. म्हणजे घरातल्या मोठ्यांना हे सगळं जाणवतंय, पण त्याला स्वतःला ते मान्य होत नाहीये की हे सगळं मोबाईलमुळं होतंय. आणि आम्ही त्याला हेही सजेस्ट केलं की त्याला आता बराचसा त्रास होतो की मध्ये झोप येत नाही, अगदी 18-19. हा, आवाज गेला मधूनच. पण बहुतेक समजण्यासारखा प्रश्न आहे हा, की त्यांचा जो भाचा आहे त्याला डेफिनेटली खूप अडिक्ट झाल्यासारखं होत असावं आणि त्यांना कन्सल्टिंग. सुचत नाही की नेमकं काय करायचंय. तर डेफिनेटली ह्याकरिता तुम्ही एक चांगल्या सायकोलॉजिस्टला कनेक्ट करू शकता. पण मला काय वाटतं की फक्त शाब्दिक सूचनांनी मुलं मोबाईल पासून लांब नाही राहत. मोबाईल पासून लांब जाण्याकरिता त्यांना पर्याय देणे आवश्यक आहे. खेळीमेळीचा पर्याय, उपदेशात्मक पर्याय नसायला हवा बरं का. उपदेशात्मक पर्याय जर असेल तर ते आपल्यापासून लांब जातील आणि ते सरळ म्हणतील की जास्त लेक्चर नका करू मला. नक्कीच सो विशाल सर. तर मला आपण वाटतं आता हा प्रश्नोत्तरांना लिमिट मध्ये करूया. हा आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना सगळ्यांचे आभार आम्ही मानतो. पद्मजा मॅमनी खूप छान पद्धतीनं फक्त दुष्प्रभाव न सांगता काय केलं गेलं पाहिजे टू डू लिस्ट सुद्धा दिलेली आहे. ही टू डू लिस्ट आपण ग्रुपवरती सुद्धा शेअर करूया. जरी आज हे 3 दिवसांची कार्यशाळा इथे संपलेली असली तरी सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप मात्र सुरू राहणार आहे आणि ह्या ग्रुपवरती या विषयाच्या संदर्भामध्ये तज्ञांच्याकडूनचे काही मार्गदर्शक तत्व तुमच्यापर्यंत पोहोचतील. जसं की आजच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही काही टू डू लिस्ट पाहिली की डिटॉक्स कसं केलं पाहिजे, डिजिटल डिटॉक्स कसं केलं पाहिजे, तर त्याच्या लिखित नोट्स किंवा त्याच्या पीपीटी मधल्या काही इमेजेस तुमच्यापर्यंत इथून पुढे पोहोचत राहतील. आणि ह्या ग्रुपमध्ये आज तुम्ही उपस्थित होता. इथून पुढे सुद्धा आमच्या कार्यकारिणीच्या सहमतीनं किमान काही कार्यक्रम, महिन्यातून एखादा कार्यक्रम तुमच्यासाठी, प्रत्येक वेळेला तो ऑनलाईन लेक्चर मधूनच असेल असं नाही, काही क्विजच्या स्वरूपामध्ये असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत मानसशास्त्रीय सेवा पोहोचवण्यासाठी आमची संघटना नेहमी तत्पर असेल. त्यामुळे ग्रुप इथून पुढे रिस्पॉन्स साठी लिमिटेड जरी केला तरी आमच्याकडून तुम्हाला संदेश देत राहिला जाईल. येस, नक्की शाळांच्या साठी सुद्धा आपण अशा पद्धतीचे सेशन्स घेत राहणार आहोत इथून पुढे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो.
या ठिकाणी पद्मजा गांधी मॅमनी आपल्या सर्वांना उद्बोधन केलं. मी त्यांचे प्रथमतः आभार मानेन. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर विशाल गानार आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष मुंबईहून खास ऑनलाईन जॉईन झाले. त्यांचंही मी ह्या संयोजक म्हणून आभार मानेन. आणि सर्वात महत्वाचे, तुम्ही 3 दिवस बरेच चेहरे मला समान दिसतायत. कार्यक्रम 3ला असला तरी 2:50 कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवणारे तुम्ही सर्वच जण, तुम्हा सर्वांच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला नसता. त्यामुळे सर्वात महत्वाचं योगदान तुमचं आहे. श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाहीये. त्या दृष्टीनं तुम्ही सर्वजण श्रोतगण इथे आलात. इथून पुढे सुद्धा आपण असेच कनेक्ट राहूया हे सांगून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती कनेक्ट राहणार आहोत. कालची क्विज आज पाठवलेली आहे. आजच्या विषयाच्या संदर्भातली क्विज उद्या पाठवली जाईल. 400 लोकांना एका दिवशी तिथे सर्टिफिकेट मिळतं. ग्रुपमध्ये भरपूर लोक आहेत, वेगवेगळे ग्रुप्स आहेत. त्या दिवशी जर तुम्हाला नाही मिळालं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्राय करू शकता. विशाल गानार सर, थांबूया आपण आणि आपल्या नवीन विषयाला आपण नवीन ठिकाणी भेटूया. येस येस येस. थँक्यू Yes. ऑल. थँक्यू Okay. व्हेरी मच. येस, थँक्यू पद्मजा मॅम आणि सर्वजण. येस.